ससडे घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप विको असू द्या. सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदंदनी जगत मान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे संतांचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. अभंगात जे वर्णन केलंय ते संतांचं आहे, पण वर्णन करण्यासाठी जी उपमा लावली आहे ती आईची आहे. पृथ्वी तलावर आलेलं एक साधं व्यक्तिमत्व संतांना उपमा द्यायच्या सामर्थ्याचं ठरतं तर काय अधिकार असेल त्या व्यक्तिमत्वाचा. जगाच्या मालकाचं सामर्थ्य असणारे संत, जिथे आम्ही विश्वासाने सांगतो देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हा अधिकार ज्या संतांचा आहे तुकोबाराय त्या संतांना आईची उपमा देत आहेत. मी तुम्हाला आई मानतो, तुमचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला आई म्हणतो. मग विचार करा, जन्म देणाऱ्या आईचं एवढं सामर्थ्य असेल तर जगत सांभाळणाऱ्या आईचं केवढं सामर्थ्य असेल. म्हणून या साळवन देवीच्या चरणाशी थाटलेल्या नामचंदनाचा गोड अट्टहास अखंड सप्ताह, त्यातला 6वा दिवस 6वी माळ, त्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व सदभक्तांच्या साह्याने हा आईचा जागर सामर्थ्यवंत असणारी मंडळी आहेत तुम्ही. अगदी गोड. गेल्या वर्षी गतवर्षी माझं कीर्तन झालं तेव्हा फक्त मंडप होता, यावर्षी सभा मंडप आहे. हा मला लक्षात माझ्या गतवर्षी पाऊस आला तर कदाचित चिंता वाटेल अशी अवस्था होती, पण आता काहीही झालं तरी साळवन आईच्या कृपेनं कीर्तनामध्ये भंगता निर्माण होणार नाही एवढं सामर्थ्य तिने या जागेला दिलं आणि ही तिचीच ताकद आहे. आपण नाममात्र आहोत, करून करणारी तीच आहे. आई भवानी आहे, जग जननी आहे. ऊर्जा ती, कुंडलिनी शक्ती ती, अधिकारी ती, सुरुवात ती, शेवट ती, तिचा अधिकार तेवढा आहे आणि प्रेमळ आहे. मग तुकोबारांना आम्ही विचारलं, तुम्हाला जर देवाला म्हणायचंच होतं, संतांना म्हणायचं होतं, तुम्ही बाप म्हणायचं ना, तुम्ही संतांना आई का म्हणताय? तुकोबाराय सांगतात, मला आई म्हणावं असं वाटतं कारण आईच आहे. करी लाभावीनं, निस्वार्थी प्रेम करत ती, पण सांभाळते किती. अहो काहीही झालं तरी आव कृपा करत कधीच नाही. एखाद्या वेळेस चुकलं मागलं तरी सोडून देते, आव कृपा करत नाही. डोक्यातलं काढून टाका. माय कधीच आव कृपा करत नाही, साधी माय करत नाही. जगाची माय कशी करेल? पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, मायबाप दारात पडले, बापाला वाईट वाटलं. शेवटी बाप तो जरा निष्ठुर असतो. आईला सहज म्हणला, बायकोला म्हणला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस, याला प्रत्येक मांदिराची पायरी याच्यासाठी जिजवलीस, याच्या सुखासाठी स्वतःचं सुख त्यागलंस, एवढं करूनही त्याला काही वाटत नाही. प्रेमाच्या पोटापोटी, त्या बायकोच्या स्वार्थापोटी तुझ्या कमरेत लात घातली, काय म्हणायचं ग तुला? आई म्हणली, जाऊ द्या ना हो, आपलीच जीवन आपलेच दात, दातानं जीभ चावली म्हणून कुठं जीभ कापतात का? अहो लहानपणी पोरग मांडीवर घ्यायचं तेव्हा लाता मारायचं, तेव्हा काही फेकलं वय, आता मारल्या म्हणून कुठं सोडायचं असतं का? बाप म्हटला, आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. अगं लाथा मारल्या तरी तुझ्या मुखातून जर आशीर्वाद निघत असतील ना, तर अर्थात मी सुद्धा साष्टांग दंडवत करतो तुझ्या सामर्थ्याला, जर एवढी कृपा तुझ्या हृदयात साठवलेली असेल. करा ना विचार. संतांच्या बाबतीतही हेच आहे. ज्या लोकांनी पायदळी अन्न तुडवलं, ज्या लोकांनी जातीच्या बाहेर काढलं, माऊली त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी सांगतात. करा ना विचार कधीतरी. काय सामर्थ्य दिलं हो संतांनी. ज्या तुकोबांचा गाथा बुडवला, त्या तुकोबानं त्यांच्याच गावातले शेतकऱ्यांची कर्जपत्र बुडवली. किती करावं? करा ना विचार. ज्या नाथबाबांचा शांतीब्रह्म भंग करण्यासाठी ज्या पैठणच्या लोकांनी प्रयत्न केला, त्याच पैठणला तीर्थक्षेत्र सामर्थ्य नाथबाबांनीच दिलं. आणि अपमानाचा बदला सन्मानानं घेता आला पाहिजे रे, हे संतांकडनं शिकावं. पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. ज्ञानेश्वरी जरी पदरात पडली असेल ना आपल्या, तरी त्याचं कारण मात्र मुक्ताई आहे. 5 वर्षाच्या मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानाला सांगतात, ज्ञानदेवा मान्य तुम्हाला त्रास होतोय, पण ज्ञानदादा थोडासा विचार करा. विश्व रागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. हे द्वेषानं भरलेलं जग आहे, हे मान्यच करावं लागणार आहे, पण यांचा द्वेष मिटवण्यासाठी तुमचा जन्म आहे. योगी पावन मनाचा सहाय्य अपराध जनाचा, कशाचा राग धरताय? माऊलींनी सांगावं, मुक्ता बोलायचं सोपं आहे ग,
पण हातभर शुद्धीपत्रासाठी मायबापाला देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं. अगं याच लोकांनी जातीतनं बाहेर काढलं, तोंडावर दरवाजे बंद केली, तेवढं करूनही समाधान वाटलं नाही. अगं तुझं खापर सुद्धा याच गावानं दिलं नाही ग. मांडे भाजायचे तुला, सगळ्यांच्याकडे भीक मागितली, पण संन्यासाची पोरं म्हणून प्रत्येकानं डावललं. अगं तेवढं करून भागलं नाही, पायदळी अन्न तुडवलं. किती आणि किती मर्यादेपर्यंत सहन करायचं ग. त्या 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानदादाला सांगितलं, अधिकार काय त्या ज्ञानदेवांचा. त्या ज्ञानोबारायांना मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई सांगतात. दादा खरंय तुमचं, पण थोडासा विचार करा, या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, तर या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमेश्वराला किती त्रास होत असेल. त्या परमेश्वरासाठी ती ताटी काय ताकद असतं ना आदिशक्तीत. माय तुमच्यात खूप ताकद आहे ग, आई म्हणून बहीण म्हणून खूप ताकद आहे. खूप लय गोड आहे ग माय, तुम्ही लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे ग तुम्ही. लय खुश होऊ नका तुम्ही, गुणाचे नाही. या बोलतात त्याचं कारणच दादा तुम्ही. काही लागत नाही रे बायकोला. नवऱ्याचं प्रेम भेटलं की बाई सगळं सहन करते. खरं नाही ग माय. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, अख्ख्या विश्वानं नाव ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा चांगला पाहिजे. खरं नाही ग माय. माय खरं नाही. अगं माय माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं येईल मला अक्कल एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरं नाही ग माय. कोण चांगलं पाहिजे ग आयुष्यात. मी कशाला म्हणू ग माय. माझे ज्ञानोबा राय म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बायसा सर्वासच आहे. वाजू देऊ नका प्लीज विठाला. जरी सख्याचा जिवाळा बायसा सर्वासच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. तुकोबाने परमार्थातला सांगितला, मी संसारातला जोडला. त्याला काय असतंय बरं. परमार्थात काय संसारात काय, मालकच शहाणा लागतो. खरं नाही ग माय. म्हणून विनंती आहे, काय लागत नाही दादा, फक्त आई बहिणींची कदर करायला शिकत जा. अरे काय तुम्हाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. दादा पुरुषाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. बाईनं संसार जरी सामर्थ्यानं केला ना तरी तिला देव भेटतो. एवढी ताकद तिच्या संसारात. तुम्हाला भजनच करावी लागतात, त्याच्याशिवाय देव नाही. तिनं नवरा सांभाळला तरी तिला देव भेटतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. तुकोबारांना परमार्थ करावा लागला, जगाच्या मालकानं राखण केली. तुकोबाराच्या बायकोनं फक्त तुकोबाचा संसार सांभाळला तरी त्यानं जगाच्या मालकानं तिची राखण केली. केली का नाही. 2 बायका तुकोबाला, रखमान जिजा. लय हौसनं ऐकू नका, त्यांना काय हौसनं गेलं नाही. तसलं तुम्ही लय हौसनं ऐकता. 2 होत्या, 2 होत्या. तेवढे अधिकारी होते ते. जावळीच्या खोरात विश्वंभर बाबांचं स्थानापन्न. 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबाची पिढी आहे. ते काही देहूचे नव्हते. जावळीच्या खोऱ्यामध्ये भीमाशंकरच्या शेजारी त्यांचं गाव आहे. तिथून देहूला स्थानापन्न झाले आणि देहूत येऊन स्वतःचं सामर्थ्य निर्माण केलं. देहूचे सावकार झाले. अहो एवढे श्रीमंत होते. दुसरी बायको देताना सुद्धा विचार केला नाही सासरवाडीनं दुसरी कशी द्यायची. आपल्या पोराला पहिली देताना विचार करतात कशी द्यायची, ही गुणाचं नाही. म्हणजे तुकोबाराय किती गुणाचे असतील, दुसरी सुद्धा डोळे झाकून. सामर्थ्य ना दादा तेवढं. आणि कसं आहे ना दादा, परमार्थ आहे. 4 पुरुषार्थ साधावे, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म टिकवा, मोक्ष चरणाशी आहे. अर्थ मिळवा, काम चरणाशी आहे. थोडं सोपं करून सांगते. पोरगा जर सरकारी नोकरीवाला असला ना, तो किती काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको गोरीन नाजू पैसा बोलताय ना भाई, आणि किती देखना पोरगा असू द्या, त्यानं स्वतःचं सामर्थ्य निर्माण नाही करू द्या, त्याला म्हणावंच लागतं होय म्हण की होय. भिकाऱ्यासारखंच त्याच्या आयुष्यात. स्वतःच कमवा, मिळवा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. आपण गरीबाचं नाही आहेत रे. द्वारकेचा राजा आहे आपला बाप. पंढरीचा मालक म्हणजे साधा आहे का. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, साधा आहे का तो. कायम लक्षात ठेवा, तुम्ही पैसे कमवून नम्र राहिलात की लोक तुम्हाला मान देतात. आणि तुम्ही नाही पैसे कमवले नम्र असू द्या, ती म्हणणार काय करणार, गरिबी आहे, गुमानच खावं लागतंय. म्हणजे पैसे कमवून नम्र राहिलात तर तुम्ही सामर्थ्यवंत आहात. पैसे न कमवता नम्र राहिलात तुम्हाला कोण मान देणार आहे. माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो. बिलकुल नाही. आई लक्ष्मी येते, बदलेल कशी माणसाला. लक्ष्मी माणसाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. ही ताकद तिच्यात असते. तो माणूस मूळतः तसा असतो. पैसा आला की फक्त खरं रूप दाखवतो, गरिबीत ग बसतो.
म्हणून पैसा येऊनही जे नम्र राहिले ते संत आहेत. प्रत्येक संत जागीरदार आहेत, तुकोबदार आहे, सावकार आहेत. 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या, 1-2 नाही. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबदार आहे. तो वारकरी संप्रदाय जागीरदारी होती. गरीब नव्हतं ते, पण तुकोबारांच्या बायकाही गरीबाच्या नव्हत्या. पहिली प्रथम बायको रखमा तीही सावकाराचीच, आणि द्वितीय बायको आवली जिजाऊ नाव तिचं, ती सुद्धा सावकाराचीच. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. साधी जागीरदार नव्हती, 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा, आणि तुमच्या वाडीत नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे ना. पुण्यात 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. 1425 माणसं एका टायमिंगला हाताखाली असायची. असल्या जागीरदार बापाची पोरगी एका लुगड्यावर संसार करीत होती. तुकोबानं सगळं इंद्रायणी बुडवलं माय. एक लुगडा आवलीला, एक आवलींची जाऊ एकच बरं का. आवलीला म्हणायची तिला. लोक म्हणतात फटकळ आहे, पण तिच्यासारखी बायको नाही माय. अगं तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. एका लुगड्यावर संसार केला तुकोबानं, एका धोत्रावरच केला. धोत्र फाटलं तुकोबायचं, 3 गाठी मारायची, खालनं 2 पळसाची पानं लावायची. अगं किती किती दानाची भूमिका. संत कोणाला म्हणतात, माय कोणाला म्हणतात, विचार करा. अहो कणगीत आंघोळ करायची तुकोबाची बायको आवली. कणिक कळती ना आपली, धान्य ठेवायची, त्या कणगीत आंघोळ करायची. का तर घर एवढं मोठं नव्हतं माय, बाथरूम बांधावी एवढी ऐपत नव्हती. पहिल्या आंघोळी शिळेवर केल्या जायच्या दगडाच्या. पुरुषांना कराव्या, बायका घरी एवढं चांगलं नाही, सगळ्या घराला इकडून तिकडून येज पडलेली. त्या कणगीत आंघोळ करायची ती आवली, आणि त्या कणगीत आंघोळ करताना तेवढंच एक लुगडं आंघोळ हुस्तर वाळू घालायची कणगीवर, पुन्हा तीच नेसायची. लुगडं म्हणजे 9 वार असतं ते लुगडं, आणि 6 वार असती ती साडी. पहिली 9 वार घातली जायची, आता 6 वार वर भागत आहे. पहिली 9 वार होती महाराज, पण गोड दिसते 9 वार. काही नाही ग माय, काही नसतं बघा याच्या. मन पवित्र असलं ना, सामर्थ्य असलं ना, काही फरक पडत नाही. विषयाकडे या. ताकद आहे का माय. पांडुरंग परमात्म्यानं तुकोबांची परीक्षा बघितली. विश्वाचा मालक गरीब बाईचं रूप घेऊन दारात आला तुकोबाच्या. कणगीत आंघोळ करणारी आवली, लुगडं वाळू घातलेली. तिला काय माहिती, तुकोबानं पुढं बघितलं, गरीब बाई दिसली. त्या गरीब बाईनं म्हणली, लेकरा. कुणाला म्हणली, तुकोबांना म्हणली, लेकरा घरात काय असेल कापड तर दे बाबा अंग झाकायला. पोटाची भूक दिसत नाही लोकाला, पोटाची भूक कोणी भागवत नाही, पण वासनेची भूक भागवायला अख्खं जग खडय. अरे अंगावरचा कापड फाटला की बाईचं अंग पटकन दिसतं. अरे पोटाच्या भुकेचं काही वाटत नाही, पण इज्जत राखणं बाईसाठी भुकेपेक्षा महत्वाचं असतं. तेवढी इज्जत राखायला बाबा असला एखादा कापड घरात तर दे, आयुष्यभर ऋणी राहील तुझी. माझी इज्जत झाकली तर आई भावाने पावल तुला. विचार केला नाही तुकोबानं. पण नवऱ्याला माहित नसल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते, माहित असल्याशिवाय आहे का दादा. पण विचार नाही केला तुकोबानं. तेच कणगीवरचं लुगडं घेतलं आणि त्या गरीब बाईच्या हातात दिलं. विचार सुद्धा केला नाही आपली बायको आता बाहेर कशी येईल. त्याला तुकोबा म्हणायचं. हा फरक आपल्यात आणि संतात आहे, म्हणून तर तुकोबाराय म्हणतात. वाहे माऊलीचे. एवढं ज्याचं मन मोठं त्याला माहीत तरी कसं म्हणू नये सांगा बरं. अहो किती मन मोठं म्हणावं. अहो ती आवली हो नाही तक्रार केली तिनं, माझ्या नवऱ्यानं लुगडं दिलं म्हणून. नवऱ्याचं धोतर गुंडाळलं ना आली बाय, काय करते आता. पण तिनं तक्रार नाही केली दादा, कधीच नाही. लय जागीरदार पण कधी तक्रार नाही. लय 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 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, पण तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. एके दिवशी असंच तुकोबाराय भजनाला गेले, कुठल्या डोंगरावर गेले माहित नाही. भाकरीचं टोपलं घेऊन तुकोबाला शोधत निघालेली आवली. जाता जाता पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी ना तुम्ही बसलेले, थोडेफार शेतकरी आहात का, थोडेफार तुम्ही जागे आहात का. काय होतंय, दरवर्षी मला तासभर उशीर होतोय तोवर तुम्हाला डोळा लागतोय महाराज. विनंती थोडं तिथला राग इकडं काढीत जाऊ नका, बोलत जा. कुठला बी राग कुठं नाही काढायचा. कीर्तन झाल्यावर बोला काय बोलायचं ती, पण तोवर मस्त राहा. ठीक आहे ना. आईच्या दारात बसलाय आणि तुम्ही जगाच्या मालकिनीच्या दारात बसलाय. इथं आनंद व्यक्त करायचा. हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, डाई उकडून रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं सप्त्यात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईल माझा.
घरी गेल्या गेल्या म्हणे मंडपात लई संतीनं आली होती अंगात तुझ्या, ये घरी तुझी महाराजीन काढी तो. कलियुगाच आहे ग माय. ह्या कलियुगात वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हे कलियुगाच आहे ग माय. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे, आणि जी चपल्या घालून चपात्या लाटती ती हाय क्लास आहे. शेवटी कलियुगच की ग माय ते. आता हे बदलून कुठं चालतं का? सांगा बरं दादा, शेतकरी ना तुम्ही, मी तुमचं काय वाटोळं केलं का? कारण तुमच्या विरोधी पक्षातला नेता आहे मी, एवढं टुकरू टुकरू बघायला डोळे माझ्याकडं. तुमची मतं खाल्ल्यावणी तर बसल्यात. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय ते उपकार समज, तू उशिरा येऊन तू फक्त बोल. नका रे दादा, लेकरावर कुठं रागवायचं असतं का? तुमच्या लेकराच्याच वयाची आहे ना. होय तरी म्हणा की काय राहते वय तुमच्या घरी येऊन, होय तरी म्हणा. होय सुद्धा म्हणे ना, जस काय माझा हुंडा तुम्हाला द्यावा लागायचा आहे. होय तर म्हणा की दादा, होय तर म्हणा मोठं मन करून. खरंय की नाही? आता शेतकरी म्हणल्यावर शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? आणि शेतकरी याचा गर्व बाळगा दादा. आईच्या दारात कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, विठ्ठलानं मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात. आणि माझा बाप एवढ्या मोठ्या मनाचा आहे, शेतकरी एवढा मोठ्या मनाचा आहे, आणि जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. त्या दोघात सुद्धा भेदभाव करत. आणि खरं सांगा ना दादा, आर्मीत कोणाची पोरं भरती होतात? जागीरदाराची का शेतकऱ्याची? देशासाठी जीव घाण टाकायला पण आपलीच पोरं तयार असतात. आणि कौतुक आहे मला, ह्या जगाच्या मालकिनीच्या दारात व्यासपीठावर विश्वासानं सांगेल, आमच्या महाराष्ट्रातली शेतकऱ्याची ज्ञानोबा तुकोबाला मानणारी पोरं मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना, तरी तिचा गैरफायदा न घेता सुरक्षितपणे तिला तिच्या मायबापापर्यंत पोहोचवणार हा विश्वास मला. सगळेच वाईट नसतात रे दादा. आजही आमची शेतकऱ्याची पोरं जीव घाण टाकतात मायबापासाठी. सांगा ना दादा, दिवस रात्र अभ्यास करणारी MPC UPSC करणारी कोणाची असतात? शेतकऱ्याचेच असतात दादा. अहो स्वतःचं तारुण्य पणाला लावून आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेणारी कोणाची असतात? शेतकऱ्याचेच असतात दादा. अहो तारुण्य घाण टाकायचं का सोपं वाटतं का दादा? जोगोबांच्या शिक्षण संस्थेमध्ये जावं, नुसत्या शेंडीवर राहावं, चतुर्मास करावा, काकडा करावा, हरिपाठ करावा, शास्त्रवेद उपनिषद विचारसागरांची पाठ करावी, आणि मग त्या पोरांना येऊन सांगावं, अरे वारकरी आहे मी. वारकरी कोणाची होतात? जागीरदाराची फक्त कचकच कांद्याला जातात, वारकरी होत नाही. वारकरी सुद्धा शेतकऱ्याचीच होतात दादा. आणि कौतुक आहे मला, असं कौतुकानं सांगत जा. बाकीचे कसे सांगतात, मी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, सरचिटणीस, आमदार, खासदार, माजी सरपंच. अरे माझी ना, आता तरी सोड सांगायचं, तरी सांगतात ना. तसं आपण कौतुकानं ना, आपलं पद कधी जात आहे का? जिवंत हाय तर वर बी जात नाही, आणि मेलं तरी बी जात नाही. मग किती जागीरदार आहे आपण. कौतुकानं सांगत जरे सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? नाही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडतोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. आता इथं काही हायजीन मेंटेन करायचं असतं, थुकाच लावायचं असतो. बरं खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का? तो काही सॉक्स घालून नांगर धरतो वय थोक्यात काटा दिसायला? 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजाला, जिजा म्हणजे आवली बरं का, काटा मोडलाय जिजाला, त्रास विश्वाच्या मालकाला झालाय. त्रैलोक्याचा नाथ, जगाचा बाप, तो जगजनार्दन, तो विश्वोत्पत्त्या, तो सामर्थ्यवंत अधिकारी वैकुंठ सोडून पाठीमागं धावतोय जिजाच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातला काटा आई म्हणून दिसतोय तुम्हाला, पण बायको आहे ना मी. अहो माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, ती आधी भागवू द्या, मग बघते माझ्या पायातल्या काट्याचं. विठ्ठल म्हणला, मानलं आई तुम्हाला, तुकोबांच्या भाकरीसाठी विठ्ठलाला नाकारलं तुम्ही. देवा जाग्यावर थांबा, भाकरी देऊन येते नवऱ्याला, मग काय तुमच्याच नामचिंतनात आहे. त्या आवलीसाठी विठ्ठल जाग्यावर थांबला. तुकोबांना भाकरी दिली, आवली गेली, तुकोबांना भाकरी खाऊ घालून विठ्ठलाच्या चरणाशी आली. विठ्ठलानं विचारलं, घातली ना भाकरी खाऊ नवऱ्याला, आता तरी काटा बघू द्या आम्हाला. जगाचा बाप आहे तो, तो ईश्वर आहे, तो
तो परमात्मा आहे. तो योगी तपस्वी ऋषी मुनी झाडाला उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंत असणाऱ्या ऋषी मुनींना कावळे गिधड जनावर पक्षी लचके तोडून खातात. तरी ते महामुनी म्हणतात, अहो जे काही खायचं ते खा, फक्त डोळे शिल्लक ठेवा. भेटला कधी विठ्ठल तर या डोळ्यांना दर्शन व्हावं त्या मालकाचं. याच्या पलीकडे काही मागत नाही. जीव सगळा गेला तरी चालेल, फक्त नजर जगाच्या मालकासाठी ठेवा. एवढी तपश्चर्या ज्या महामुनींनी करावी त्यांना सुद्धा देव भेटत नाही. त्यांना सुद्धा देव भेटत नाही. आणि या जिजाऊसाठी माझा विठ्ठल ताटकाळत उभा आहे. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड दैवत योगयाग करतात, तरी माझ्या परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभ. त्या माझ्या विठ्ठलानं त्या आवलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. योगियांच्या ध्यानी जाताना तुळसे, योगियांच्या ध्यानी जाताना तुळसे, तो तू आम्हापाशी मागे पुढे, हो तो तू आम्हापाशी मागे पुढे. योगियांच्या ध्यानी जाताना तुळसे, योगियांच्या ध्यानी जाताना तुळसे, तो तू आम्हापाशी मागे पुढे, हो तो तू आम्हापाशी मागे पुढे. योगी यांच्या मनी सदा रघुपती, तो तो आम्हा भासे मागे पुढे, आमच्यासाठी तो मागे पुढे उभा राहे. आली आघात निवाराया, आमची छोटी छोटी दुःख निवारतो तो. त्या जगाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय हातात घेतला आणि थुका लावून काटा दिसतो का पाहिला. त्याला पण एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच राग आला. चहापेक्षा किटली गरम. आता ही इकडं घेतलं, तुमची नाही बरं पंढरपूरची महाराज, आम्ही एकीलाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामजती तवडी दाखवा दिनाचा सोयरा. अधिकार आहे हो. आम्ही ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीरा ऐसा विठेवर देव कोठे. सांगा ना, आमच्या बापासारखा कुठला बाप आहे आमच्यासाठी. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. माऊली काय गोड वर्णन करतात. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूहीच ना रक्षदा आपदी आमोते. अरे सगळी संकट आपदी संकट रक्षदा रक्षण करतोस. गुरु माय बाप सगळं बनतोस माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुझ्यासारखा कोण आहे सांग बरं देवा मला. इतकं गोड जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस होवत नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बापा
देवा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत 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 मूर्ती विठ्ठलाची. काय जुनी भजन होती. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला तू विडा आकाशी जप गर पाखरा सोड सोन्याचा पिंजरा सोड सोन्याचा 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 पिंजरा. पाहुणे झाले ती बसलेल्या हा प्रेमाने पाहुली झाले ती सभा मंडपाच्या बाहेरच्या म्हणीत जा. येत असल म्हणायला तर म्हणायला लाजू नका आणि तेवढं येत नसल म्हणायला तर जरा लाजा. कळलं तिलाच कळलं महाराज. पाहुली चालती पाहुली चालती वा माय मावल्या. साळवण आईची कृपाच एवढं गोड म्हणताय तुम्ही. दुखी संसाराची मग ना दे का दुखी संसाराची किती गोड गाता ग श्रीगोंद्याच्या माय मावल्या. लईच गोड ग. पाऊली चालती पाऊली चालती यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी कण्हवा जगितो बासरी. हरी बोल. राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव. एक नंबर भजनातले आहे तुम्ही महाराज बरं का. कारण हे गवळण भजनेवाली शिवाय पाठ नाही. अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव. बघा किती गोड गाते त्या. कदर करीत जा. राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वै देव अजून टाळी.
आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती. देवाचं नाव आहे घेते इतकं समाधान देतं ना. असं वाटतं किती संकट वाट्याला यावी, किती लोकांनी नावं ठेवावी, किती जगानं वाईट बोलावं, पण त्यांच्या वाईट बोलण्याचा फरक मला तीळ मात्र पडत नाही जर विश्वाच्या मालकाचा हात माझ्या मस्तकावर आहे. मी सगळी संकट सहज पार करते. त्यांना काही कमी संकट आली का दादा? पण जगाच्या मालकानं जिचा पाय हातात घेतला तिला काय करायचं अवघड सांगा बरं. विषयाकडे आले का तुम्ही गाडी थांबत असती पण सोडायची नसती महाराज. कुणी पाय घेतला हातात? हा त्याला तुका लावून पाहिला. राग कुणाला आला? सरपंचिनीला. ओ कुंती बाप रखमा देवीवरून. त्या रखमाईला राग आला, तिचा नवरा विठ्ठल आहे. शेवटी बायकोच नव्हती. ती म्हणली अहो देवा, साधी साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहतात, आपली इज्जत राखून राहतात ना. साधी साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहतात. जगाचा बाप तुम्ही, खरं सांगा न सांगता तुम्हा कळो येते अंतर. वाहे माऊलीचे चित्त, सगळं दुःख तुम्हाला न सांगता कळतं. अर्धा तास झालं थुका लावता, काटा दिसना होय श्रीगोंदाकर. एवढं तर तुम्हालाही कळतं. देवाला काटा लावायला थुका लावायची गरज आहे. पण देव सुद्धा बायकोचं ऐकतो. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. अजून एकदा सांगू, आणला एखाद्या वेळेस दळणाचा डबा तर लई नाचत जाऊ नका, देव सुद्धा ऐकतो. बरं मी काय मनानं म्हणते वय, अख्खा काकडा झाला देव उठ ना. कुणाला विनवणी केली? राही रखमाबाई तुम्हा येवो द्या दया. राही रखमाबाई तुम्हा येवो द्या दया दया. मालक आहे तुमचा. सेज हलवूनी जागे करा देवराया. सेज हलवूनी जागे करा देवराया. सेज हलवूनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा येवो द्या दया. सेज हलवूनी जागे करा देवराया. कारण कोणी नाही ऐकलं तर तुमचं देव ऐकल्याशिवाय राहणार. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. वेगळ्या नावातो हरी मज दिनाचे उद्धरी. अधिकार आहे तुमचा. नामदेवरायची बायको राजाई, अहो लय श्रीमंत घरची पोर, म्हणली देव ऐकल ना ऐकल म्हणून विनवणी रखमाईला केली. आहाय रखमाबाई सांगत त्या विठ्ठला. वेडा झाला नामा तुम्हा पायी. आधी होती सावकारी आजी आलो भिक्षेवरी. आहाय रखमाबाई सांगत त्या विठ्ठला विठ्ठला. वेडा झाला नामा तुम्हा पायी. अधिकार होता माय माऊलीचा सांगायची देवाला. देव सुद्धा बायकोचं ऐकतो. मग देवानं बायकोला समजून सांगितलं, काय वाटतं रखमा तुम्हाला? येडाय मी, कळत नाही मला. पण विचार करा, ज्या तुकोबानं संसार त्यागला त्या तुकोबाची पत्नी. ओ रखमा, काटा काढणाराही मीच आणि काटा मोडवणाराही मीच. काटा घुसवला बी मीन काटा. माझ्याशिवाय मर्जी होय माझ्या संतांच्या बायकोच्या पायात काट्यानं रुतायची? अहो काटा रुतवणाराही मीच आणि काटा काढणाराही मीच. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी, सौभाग्यशाली होतो मी. या अट्टहासासाठी काटाही मोडवला आणि थुका लावून काटाही पाहिला. याला जगाच्या मालकिनीचा अधिकार. करा विचार, थोडा विचार करा. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. भाऊकीनं तर भरपूर काढला, उरलेला सोयऱ्या धैर्यानं काढला.
भाग्य लागतं हो देवापर्यंत गारानं पोचायला, फार भाग्य लागतं. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वर मायगोनाई, वर बाप दामू शेठ, आणि लग्न लावायला ब्राह्मण जगाचा मालक असेल तर तो संसार परमार्थापेक्षा गोड असेल. दादा संसारही करावा पण संतांसारखा जगाच्या मालकानं राखण करावी. त्याचे सर्वस्व ही जगाचा मालक ज्याची माय बनतो. नाथबाबा सांगतात, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. विश्वास आहे माय जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन तोच आहे ग, वो नाही त्याच्याशिवाय. लय सांभाळतो माय, लय इतकं सांभाळतो, इतकं सांभाळतो, कसं त्याला माय म्हणून ये कळतच नाही. अगं किती सांभाळतो लय. 27 दिवस चोखोबाच्या बायकोच्या दारात साडी नेसून बाळंतपण केलं. 47 चरणाचा नामदेवरायांचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीन, झाले ती संपूर्ण 9 मास. 9 महिन्याची बाळंतीन बायको सहज म्हणली नवऱ्याला, स्वामी आयुष्यभर बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला, आई होणार आहे आता. आईचं हृदय जरा वेगळंच आहे की नाही. ए लाडकी बहीण, आईचं हृदय जरा वेगळंच की महाराज. आईच्या हृदयाचं कुठं पारावर करता येतो का दादा. हा हिश्शापायी भांडणं जरी झाली, बहिणीनं सही नाही दिली, आणि बहीण जर म्हणली नसते देत सही, तुला मारलं त्यानं मी देत असते वय सही, तरी माय कोपऱ्यात नेऊन म्हणते, जाऊ दे माय आका, तुझं तुला आणि त्याचं त्याला, तेच घेऊन तुझं कुठं पोट भरणार आहे. तू काय तो काय, दोघं मला सारखीच. म्हणजे पोरानं कमरेत लाद घातली तरी पोरावर आईचा जीव जरा जास्त असतोच, त्यात वादच नाही. अशी माय तुम्ही आई म्हणून सांगते. आणि देव बी असं गणित करतो, 2 जरी लेकरं असले तरी 2 नमुन्याची असते ती. एक शहाणा असतं आणि एक शान. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, बस म्हणलं की बसतं, उठ म्हणलं की उठतं. दुसरं त्याच्या अगदी उलट असतं. माणसं आल्यावर मुद्दाम करतो. त्याला माहित आहे पाहुण्यात काय करते, निस्ती जातो खाती करते काय. पाहुणा गेल्यावर 2 झपक का खाणं होईना. पण आईचं अंतकरण, आईच्या अंतकरणानं सांगा जास्त काळजी कोणाची वाटते. तुम्हीच सांगा श्रीगोंदेकर, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मग मी सांगते असा भामटा किती परमार्थ केल्यावर देव भेटेल. ज्याचं शुद्ध अंतकरण नाही, पवित्र मन नाही, त्याला कुठं देव भेटतो का दादा. हा आणि ज्याची नजर चुकली ना, आई भवानीच्या दारात सांगते, त्यानं तर विचारच करायचा नाही परमार्थाचा. ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही, मी त्याला पुरुष मानत नाही. ज्याला आई बहिणीचा आदर करता आला ना, मी त्याला पुरुषार्थ साधला असं व्यासपीठावर मानतो. कुठल्या मातीतले दादा आपण. हा कुठं चालली पोर, लई पोराला दोष बी देत जाऊ नका. कुशाल म्हातारी म्हणतात पोर वाया गेली, पोर वाया गेली, पोर वाया गेली. तुझ्या बिड्या फुकू फुकू थोबाड आत गेलं ते दिसत नाही तुला, फक्त पोरच वाया गेली. 6च्या पुढं तुला घर दिसत नाही, पोरच वाया गेली. तू मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळतो, त्या ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, आणि फक्त पोरच वाया गेली. आता या म्हाताऱ्या सुद्धा आजकालच्या काय पोरी आहेत वय, यांना काय लाज आहेत वय, आणि आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, आणि आमच्या जमान्यात नव्हतं माय, लागा लागा आणि मला बघा. अगं तू मिसरी चुळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. तू नातीला काय सांगते का, थोडा विचार बी करीत जा. इमानदारीनं सांगते माय, लेख म्हणून ऐका माझं. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसा, त्या ज्ञानेश्वरीची कृपा तुमच्या लेकरावर झाल्याशिवाय राहत नाही. घ्या वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबांना कळू द्या, हे लेकरू माझं आहे. कोण आहेत रे आम्ही? साधी लेकरं आहेत रे, साधी लेकरं आहेत. काय अधिकार आहे आमचा? फक्त आमचा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंचा बी माळकरीच होता, म्हणून आमच्यावर कृपा आहे त्याची. जर तरुण वयात भजनात मन रमत असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत नाही. जर तरुण वयात हरिपाठ आवडत असेल तर त्याच्यासारखा धनवान नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे जगाच्या मालकाची आवड. पुण्य लागतं रे बहुत सुकृताची. उगच माणसं काही माणसं निघाल तर कीर्तनाला गेलं नाही, काय म्हणतात जरा वेळ बसलो पण पुन्हा आलो, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्याच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. हिताचं होऊ देत नाही, माय कळू देत नाही, तिथं पाप आहे. अहो देव कळल्यावर देवाला आपलं कळतंय की, पण आपल्याला देव कळावा वाहे माऊलीचे. मग आपलं हित कशात? आपल्याला माय कळावी, आपल्याला देव कळावा, आपल्याला आई बाबांनी कळावी. एवढं कळू नये दादा. बरं कळत नाही असं नाही, बरं सगळं कळतं. कळत कसं नाही? जे नाही ते कळतं आणि हे बरं कळत नाही, सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, बरं कळत नाही. मार मार मारतं बायकोला राती आणि सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही, कसं कळत नाही? आता काय करायचं? माय पिला ना की टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायचे त्याच्या. त्याला म्हणायचं कळत नाही ना तुला, काळ मनुक आहेत, ताकद वाढते, गोड लागते, खा. खाईल का ग माय? होय श्रीगोंद्याच्या माय मावल्या. अगं किती बी बाटल्या टाकलेल्या असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन याडाय कमी लेंड्या आहेत ना त्या. कळतय त्याला, नाटक करतय ती, सगळं कळतं. बरं आपल्याला कळत नाही का दादा? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, त्याला दुपारी चल म्हणावं पंढरपूरला, येईल का तो? काय म्हणेल? नगे आज चुकीचं खाल्लंय म्हणजे उद्या काय तू पवित्र होतोय? परमार्थाचं मला नवलच कळत नाही. सोमवार गुरुवार खात नाही, पुढचे 5 दिवस खातो. वार वा, तेवढं तरी कशाला सोडितो? तेवढं बी खा की. एकतर माळ घालू नका, घातली तर काढू नका. बघा तुमच्या पाया पडते. लय अवघड आहे लोकांचं. लोक मोसमनुसार जगते ती. ही काय परमार्थ आहे व्हय? 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना. वार वा, तू नवरात्राची उपास, दुसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे तुला. कसलं काय रे असलं? काय वागणंच कळत नाही मला. बघा तुमचं नजर पवित्र नाही, देव भेटत नाही. हा सगळ्या जगाचा बाप आहे, ब्रह्म देवळात नाही, नजरा पवित्र. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे का? वासना सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. सगळ्या देवाचे गुरु बृहस्पती स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र झाला. परिणाम डाग आहे त्याला. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी, मेनका, रंभा नाचतायत समोर. अहो नजर फसली, परिणाम पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. अहो आयुष्यभर नारायण नारायण केलं, एकदा चुकला नारद, दोस्त्रातलं गेलं, लुगड्यात गुतलं. काय गरज होती का? कळलं त्यालाच कळलं. नारद की तो बही नारदी. नारदाची काय झाली? नारदी झाली. रुक्मिणी मातेला म्हणले, बरं सुरुवातीपासून सांगते, ती काय काय नवीन आलेली असते, ती काय काय कीर्तन काय आलेली नसतात, टीव्हीत बघितली समक्ष बघायची असते म्हणून आलेली असतात. त्यांना सुरुवातीपासून सांगावं लागत महाराज. तर ती कसं होतं, गोमती नदीमध्ये नारद आंघोळीला गेलते. गोमती नावाची नदी आहे, तिथं नारद आंघोळीला गेलते. दररोज जायचे. सूर्याची कवळी किरण, कारण ते काय आपल्यासारखं ते ब्रह्ममुहूर्तालाच आंघोळ करायची. ते काय आपल्यावाणी असं 12 साडेबाराला आंघोळ करीत
सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती, स्वच्छ पाण्यात त्यांना सूर्यप्रकाशात दिसलं, मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग कळतं की तुम्हाला पण हे चुकीचं आहे माशानं लागणं. माशा हो आपलं सॉरी माणसं हो, पाया पडतो तुमच्या, लय चांगले आपण, आई शपथ लय चांगले. असला धर्म आहे ना आपला, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्तेत्र दैवतः, काय धर्मशास्त्र सांगतं आपलं. शाहिस्ता लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ता बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. बायकोला वाटलं शाहिस्ता मावळ्यांनी पोरगी उचलली. शाहिस्ता बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ता शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगान दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, शत्रु है वो आपका, उंगलियों पर जान चली गई नहीं तो गर्दन से जाने वाले थे. अपनी जिंदगी तक नहीं बख्शी उसने, क्या लगता है आपको बेटी नहीं उठा सकते. हमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा. जहापना हमारे सत्ता के कारण उनके औरत का इस्तेमाल किया. शिवा बदला नहीं लेगा, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम, इन आँखों ने देखा है, शत्रु है वो बेशक मेरा, लेकिन उसके सामने सर झुकने को जी चाहता है. इन आँखों ने देखा है, औरत अपनी हो या उनकी, हर धरती पर हर औरत जात को देवी की तरह पूजने वाला बंदा है वो, उसके जैसा नेक बंदा आज तक नहीं देखा इन आँखों ने. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आमची पोरं, आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य पाहिजे. आणि आमची भांगार काय करतात, तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले, नालायका जेवढे गेले तेवढे. बाया वाचवणारी अवलाद आमची, बाया नाचवायला लागली आणि पुन्हा म्हणतात देवानं माझं वाटोळं केलं. देवानं अदर्श मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता आसक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवदभीर व्याप्यते. तुम्हाला जो त्रास होतो, ह्यांच्या काय बायका वाट बघायला लागल्या, एवढ्या मिठीनं चालले ती. जाऊ द्या महाराज, चूक त्यांची नाही, धन्य माता पिता तयाची. आता आपण कुणाला काय बोलावं महाराज, लोकांना कीर्तन वगैरे काही माहित नाही आजकालच्या. ही शिकली सवरलेली लोक सुद्धा खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का. आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं, घुसव महाराज आहे मी, त्याच्यापेक्षा भांगार. तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून उसळात काढते, किती देतो सांग. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी अंगी आई सेवळ, अरे काय गरीब बिरीब समजतं का काय. आणि जरी बी असलो ना तरी तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे, होईन भिकारी पंढरीचा. अरे शास्त्र सांगतं, विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं सगळ्यात मोठी विपत्ती आहे. अरे भगवंताला मनात साठवता येणं सगळ्यात मोठी संपत्ती. एवढे धनवान, आमच्या गळ्यातली तुळशीची माळ काय साधी वाटते का तुम्हाला. अरे किती लाखेट घातलं म्हणजे पांग फिटेल. आणि आमच्या तुळशीच्या पाणीवर, ह्या तुळशीच्या माळेवर रोज साधं हिरीतलं पाणी जरी पडलं ना तरी त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाची आंघोळ केल्याचं पुण्य आम्हाला भेटतं. एवढे छागीरदार आहे आम्ही. आमच्या कपाळाचं चंदन आयुष्यभर समाधानी ठेवतो आम्हाला. आमच्या विठ्ठलाचा आशीर्वाद दुःखालाही आमच्या जवळ स्पर्श करू देत नाही. अरे दुःख काय, काळाचेही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. साधे का आम्ही दादा, घालीत जा माळा, माळ घातलं की मरत नाही. बघता काय तसलं, नाही मरत. तसलं काय बघता, नाही मरत. ते म्हणसाल काय बी बोलती का ऐकतो म्हणून, डोळ्या देखत पेटले तीन, मरत कशी नाही ती, मारते ते. मरत नाही असं नाही हो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीचे राती जेवी नवी संबी वाती तेसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. कितव्या दिवशी, म्हणून तर जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या, का तर अक्षर चुकू नये. 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या, येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाण्या.
तुम्ही लेकरू जन्मलं की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. थांब की बाबा थोडं. सोशल मीडिया बिंदास्त वापरा, पण लोकाला आपलं सुखदुःख नका सांगत बसू. धर्म वाढवा, परंपरा वाढवा, आपली विविध कार्यक्रम वाढवा, त्याच्यासाठी सोशल मीडिया बिंदास्त वापरा. ह्या लोकांना काही घेणं नाही आपल्याशी, काही नाही. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं निघेली बी सांगायची नाही. कसं असतंय, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. लोक वाईटावर टपलेली आहेत रे आपल्या. लई नाही विचार करायचा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक दादा, या विषयाकडे ताकद आहे माय. मृत्यू टाळतो का नाही, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. काळ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णू दास म्हणूनिया. काय अधिकार म्हणायचं. महाराज म्हणतात, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. अरे गावाला काय, माळकऱ्याच्या इशीला सुद्धा जायचं नाही. अरे ज्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं ती तुमच्याच्यानं मरतेली होय. साधे का दादा या विषयाकडे. लय संपत्ती, कशाचा पैसा घेऊन बसले, जागीरदार लय होऊन गेले हो. पण आरती ज्ञानोबा तुकोबांचीच केली जाते, कळतंय ना. आणि सन्मान ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला ना, आज त्याच देहूला त्याच मातीत त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हा सन्मान. ज्या इंद्रायणीत ज्ञानोबारायांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं ना, आज त्याच इंद्रायणीच्या शेजारी माऊलींच्या समाधीला रोज म्हणावं लागतं, अरे ती ज्ञानराजा महादैवल्य तेज सेवती साधू संत मनोविला माझा. हा अधिकार संतांचा आहे. या विषयाकडे नारदानं आयुष्यभर नारायण केलं आणि एकदाच चुकला. आले का विषयाकडे, आले का. मासं बघून नारदाला वाटलं बायको पाहिजे. देवाकडे जाऊन म्हणले, देवा बायको दे. देव म्हणला, तू कर ना, तुझी दे. सुला 16,108 आहेत. लक्षात घ्या, कृष्ण आहे तो, पुरुषोत्तम आहे तो. देवाच्या बाबतीत चुकीचं वागतही जाऊ नका, बोलतही जाऊ नका. माझ्या देवानं एवढ्या बायका काही हौसेपोटी केल्या नाही. आई भवानीच्या दारात आहे. आम्ही ज्या देवाला मानतो तो माझा देव पवित्रातला पवित्र आहे. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही. 7व्या अवतारामध्ये, रामाच्या अवतारामध्ये बायको होती तुमची सीता, अर्धांगिनी होती तुमची लक्ष्मी होती, देवी होती, अधिकारी होती. अहो जगाची मालकीन, तिला ही जगानं सोडलं नाही, परपुरुषाच्या छायेत राहून आले म्हणून अग्नी परीक्षा याच समाजानं द्यायला लावली. अहो तुमच्या बायकोला सोडलं नाही, मग 8व्या अवतारात आम्ही तर साध्या बायका परपुरुषाच्या छायेत राहून आलो, आम्ही समाजात फिरायला लागलो. हे काय वाटतं तुम्हाला, हा समाज, हे पुरुष आमच्या नजरेकडे बघताना आमच्या शरीराचे लचके तोडणार नाही. विचारला आम्हाला कुणी, कोण तुम्ही, तर कुठल्या तोंडानं सांगावं, अहो परपुरुषाच्या छायेत राहून आलो आम्ही. आमच्या पवित्रतेची पावती द्यावी तरी कशी जगाला, आणि दिली तरी काय वाटतं, लोक मानतील आम्हाला. अशा अपवित्रतेनं जगण्यापेक्षा, कलंकित जगण्यापेक्षा देवा मेलेलं बरं. तू मुक्तता केलीस विश्वाशी, पण बाई जातीची नाही. आमच्यासाठी आमचं पावित्र्य जीवापेक्षा जास्त मौल्यवान आहे, आणि ते भेटत नसेल तर आम्हाला जगणं मुमकिन नाही. देवानं सांगितलं, विचारलं तुम्हाला कुणी, कोण तुम्ही, तर ओरडून सांगा जगाला, त्या भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. बघू कोणाची हिंमत वाईट नजरेनं बघण्याची. प्रत्येक मुलीला सन्मानानं जगण्यासाठी कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या परंपरेचं, माझ्या देवाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. अरे हातानं काय, नजरेनं सुद्धा नाही. ही परंपरा आहे माझी. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्हो वाचे कोडे. अर्धवट ऐकत जाऊ नका. त्याला 16,108 होत्या, मी 2-4 करतो. शेंबड्या एक सांभाळ.
त्याच्यापेक्षा भंगारी आजकालची तरुण पिढी तर. त्या राधाकृष्णाचं लग्न झालं नाही, ते प्रेमावर जगले, मग आपल्याला काय होतंय तुला थांब दाखवते. म्हणजे कसं रे दादा, देवाची बरोबरी आपण करायची? हा, कायम लक्षात ठेवा, राधा आणि कृष्ण हे वेगळे नाही. भगवान श्रीकृष्णाने, भगवान विष्णूने आपलं अमृत छलकपटाने दैत्याने घेतलं, ते त्यांच्याकडनं महागारी घेण्यासाठी मोहिनीचं रूप घेतलं. विष्णूने कोणाचं रूप घेतलं? माय तुम्ही माझ्या पार्टीचे आहे, बोलत जा की ग. बरं, बोलायला आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी सांभाळते, मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हटलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो की ग माय आपण. इथं बोलायचं ग माय, बिंदास बोलायचं. माहिती आहे ना तुम्हाला विष्णूने कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. बरं, किती देखणी होती मोहिनी. दैत्य भुलले यात काय नवल. देव सुद्धा, प्रत्येक देवाला वाटलं काय देखणी स्त्री आहे. प्रत्येक देवाच्या मनात इच्छा निर्माण झाली, एवढी सुंदर जर बायको असते तर. एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली. सूर्यदेव मनात म्हणतात, एवढी देखणी सालस गोंडस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर जगातला सगळ्यात भाग्यवान बाप असेल मी. या विचाराचं देवाला सुद्धा नवल वाटलं. एका सुंदर स्त्रीकडे बघून जर एखाद्या पुरुषाच्या मनात वात्सल्य निर्माण होत असेल तर काय स्वच्छ मन म्हणावं त्या माणसाचं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, यवनी गोपाळ राहे तेथे. देवानं इच्छा पूर्ण केली. देवानं सांगितलं 8व्या अवतारात जेव्हा वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येईल तेव्हा तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल सूर्यदेवा. आणि तुमच्या पोटी आलेली राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल, ती राधा. सांगा मला कीर्तन ऐकणारे, राधा आणि कृष्ण वेगळे, मग त्याची बराबरी आपली पिढी करू शकते? या विषयाकडे हे प्रेमाने नाही भक्तीनेच कळतं रे. प्रेम भक्तीच्या पलीकडे वासनेनं भंगलेले नारद देवाला म्हणले बायको द्या. देव म्हणले जिथं नाही मी ती तुझी, जिथं मी नाही ती. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वा घटी राम देहादेही एक, जिथे दिसे भूत तिथे मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. सगळीकडं देवदादा. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलाची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव तिच्या संग मायावीनं फुगडी खेळत होत. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्याची राणी पट्टराणी. कोण पट्टराणी? रखमाईच्या वरा. कोणाचा वर म्हणतो आपण? रखमाईचा की नाही, जिनं साथ सोडली नाही. 28 युगे झालं पाठीमागं उभा विठ्ठलाच्या. तिलाही म्हणता आलं असतं का रे देवा, सगळ्या जगाचं दुःख कळतं, कधी बायकोलाही वळून बघत जा. 28 युगे झालं पाठीमागं उभा टाकले, विचार तरी केलास का? विठ्ठलानं म्हणावं, माहीत आहे मला रखमा, अगं अर्धांगिनी तू माझी, तू माझ्या पाठीशी उभा आहे, तू माझा संसार सांभाळतेस, म्हणून तर जगाचा संसार सांभाळायला मी मुक्त झालो. ही ताकद तुझ्यामुळेच आहे की ग रखमा. म्हणून नका नवऱ्याची साथ सोडत जाऊ. असला येडा म्हणून काय झाला? आता इठ्ठला इतका येडा नवरा आहे का कुठला सांगा? जवळ सुद्धा उभी केली नाही, मागं ठुबली महाराज, सगळ्या जगाचा संसार सांभाळला. पण त्या रखमाईनं विठ्ठलाचा संसार. आम्ही आज काय म्हणतो? बाप रखमा देवीवरू विठ्ठलाच भेटी. आम्ही तिचं नाव घेतोच की, तिला आई मानतोच की. अधिकार असतो बाईचा, खूप असतो या विषयाकडे. मग काय महाराज, रखमाई माता तुळशीला पाणी घालत होत्या. पट्टराणीत ना त्या तुळशीला पाणी घालत होत्या. नारदानं पाहिलं एकट्याच दिसत आहेत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद म्हणले रुक्मिणी. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, रोज आईसाहेब म्हणणार, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. हे ना काय सकाळ सकाळी टाकली का काय? आपले सॉरी पाणी महाराज, पाणी महाराज येणार आहे का काय? नारदा, नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू, आणि नवऱ्याचं नाव एकेरी घ्यायचं, नारद राव म्हणा. रुक्मिणी माता म्हणल्या, देवानंही माझ्याकडं सुधरवाय पाठवलंय, ह्याला गुढीतच घ्यावं लागणार आहे. खरंय नारद राव तुमचं. असं बी वाटून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा माझा राजा राणीचा संसार
कसलं भारी. पण आता कसं आहे ना नारदराव, मी तुमच्या हाताला धरून अशी श्रीगोंद्यात गेले, ही लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? हा, ठेवत जा लक्षात. असं असतं महाराज. मग आता काय करायचं? काही नाही म्हणे, आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते, तुमच्या नावाची घालते, विधीची तयारी करते. तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या, म्हणजे लग्नाच्या विधीला बसायला. आधीच वासनेनं भंगलेले नारद सांगितलं ते ऐकत होते. ज्या कुंडात गेले ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. जो मराठी शाळेत होता त्याला कळलं, ज्याची इंग्लिश मीडियम आहे त्याला सुधारणारच नाही महाराज. नारदाचं काय झालं? नारद आत गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगा धोतर गेलं, साडी आली, शिटी गेली, नीनी आली, नतनीन मोरणीन झुमकन ठुशीन बोरमाळ. नारद म्हणले काहीतरी चुकलंय, सगळंच बदललंय. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? नारदी. ते कुंड ज्या वनात निघालं, त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. कुरुडी केस इथपर्यंत, इथं पेटी बांधलेली, दष्टपुष्ट काळा कुळकुळीत. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिखणी स्त्री दिसली. चवळीच्या शेंगासारखी बाई बघून आधीच ही येडं, तिला बघून अजून येडं झालं. धरलं तिच्या हाताला, चल म्हणे घराला. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे, गपे चल. त्या म्हणल्या येड्या मी आताच बदलले, गपे चल. वडीत वडीत नेलं. चांगलं नारायण नारायण करीत होत, हट्टानं लग्न केलं. श्रीगोंदेकर चांगलं चिपळ्या वाजवीत होत. आता वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, सप्ता नाही. लेकर झाली, बर 2-4 झाली, वय 60 झाली. किती झाली? कुणाला झाली? नारदीला. 61 सांभाळायची सोपी का? नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक रडतं, एक मुततं, एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा मी रातचं उठली, कुंडात जीव दिला, उडी मारली, मिली नाही, जाग्यावर आली. शिंडी शिंडी जाग्यावर आली. पुन्हा साडीतलं धोतरात आलं. नारद म्हणले सुटलो काही. पटकन दुसरं काहीतरी व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर आल्या, गळ्यात तिनं घेतला, हातात चिपळ्या, नारायण नारायण म्हणले हेच बरं. रुक्मिणी आईसाहेब दारात हार घेऊन उभा होत्या. नारदराव. नारद म्हणले कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळत पण तेवढी बाऱ्या काळा काय ती लेकर, काय त्यो नवरा, लय सोचलं ग. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणाऱ्यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावं लागत. श्रीगोंदेकर मी फक्त सहज विचार केला. नारदाची एकदा नजर चुकली, एवढी फजिती झाली. तुमचं काय काय होईल काळजी करू नका, आम्ही आहे ना.
चोखोबाराय म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामीना आहे तुका. जे झालं ते आता विचार करायचा, इथून पुढे विश्वास त्याच्यावर ठेवा. अहो त्याच्यावर विश्वास ठेवला ना, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. क्षण मात्रे नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे तृणाग्नी मेळे, समरस झाले तैसे नामे केले. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. काहीच काळजी करू नका, त्या जगाच्या मालकिनीला माय म्हणायला शिका. तुमचं सगळं हित तिच्या हातात आहे. लेकराचे हित वाहे मागून आता यात त्यांचा बी दोष नाही, हे सभा मंडपामुळे घुमतो. ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. निस्वार्थी प्रेम. काय दिलं देवाला सांगा ना मला, काय केलं? चोखोबाराच्या बायकोनं अविश्वास विठ्ठलावर दाखवला. विषयाकडे आले का तुम्ही? तुम्ही विषयाकडे आले का? मला टेन्शनच येतं तुमचं. कीर्तन होईपर्यंत डोकं इकडं तिकडं न्यायचं. मी सुरुवातीला चालू केलेलं शेवटपर्यंत सोडल्याशिवाय राहत काळजी करायची. पण त्याला माणूस माझ्या कीर्तनात हुशार लागतो. की नुसतं मड्याला बसल्यावानी जमत नाही आपल्याला. काय काय माणसं नुसतं मातीला आल्यावानी बसते ती. महाराजावर उपकार केल्यासारखी कीर्तन ऐकते ती. काय नाही, ॲटिट्यूडनं ॲरोगन्सनं नसतं रे मजा तशात. दादा लय होऊन गेले दादा. कीर्तन श्रवण करणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. प्रत्येक शब्दांचा अर्थ अहो संतांनी सांगावं, जीव घाण टाकून पाळावं. मग देव जीव घाण टाकून आपलं रक्षण करतो. पितामहा भीष्माला वचन दिलं कृष्णानं, काही झालं शस्त्र उचलणार. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला. बाणावर बाण अर्जुनाला मारला. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला. देवाला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मानं विचारलं, देवा वचन मोडलं? देव म्हणला, स्वतःचं वचन मोडल पण माझ्या भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन. लय करतो रे देव. विश्वास पाहिजे फक्त. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा. होईल थोडं दुःख पण देवानं वाटोळं केलं म्हणण्यात मजा. मग सोयराबाई म्हणली, चोखोबाच्या पत्नीचं नाव काय? सोयरा. सोयराबाई म्हणली, देवाचं भजन करून कुठं संसार चालतो का? राग चोखोबाला आला. चोखोबाला वाटलं माझी बायको विठ्ठलाच्या नावाला नावं ठेवते. 9 महिन्याची गर्भवाशीन बायको सोडून चोखोबा निर्मला नावाच्या बहिणीच्या घरी गेले. चोखोबाच्या बहिणीचं नाव काय? निर्मला. तिच्या घरी गेले. 2 प्रहर उलटले, नवरा जेवायला आला नाही. शेवटी बायकोच ती. काळजी वाटायला लागली. विठ्ठलाकडे विनवणी केली, देवा चुकलं माझं. देवा चुकलं माझं. विठ्ठल विठ्ठल म्हणत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचं बी गेला. पाया पडते देवा, माझ्या नवऱ्याला धाडून द्या. आईना बाप, बहीण भाऊ, एकटी अवघडलेली बाई मी. माझ्या जीवाची काळजी नाही पण लेकरानं जग बघावं या दयेसाठी तरी माझ्या नवऱ्याला पाठवा. पण कसं असतं ना, विषय तो त्यांचा झाला. नावडे जनधन माता पिता. जगाच्या मालकाचं चोखोबा ऐकतील याची काय खात्री? कारण देवाचं नाव घेताना देव सुद्धा अडवू येऊ शकत. मग काय महाराज, माझ्या विश्वाच्या मालकानं साडी नेसली. एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं, बाबा एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेसशील का साडी? काय नाही, मरत नाही कोण ना. काय एवढं वाकू वाकू बघत जाऊ. लयच अवघड आहे पण लोकांचं. कीर्तन महत्वाचं का काय वाजलं ती महत्वाचं. पण आपलं असंच आहे, आपल्या ताटातलं गाडव सोडायचं, लोकांच्या ताटाची माशी वाकू वाकू बघायची. आपलं बघ बाबा. कीर्तनाकडे लक्ष देत चला, देव भेटना म्हण या विषयाकडं. अशी परिस्थिती आपली. घ्या चोखोबानं 9 महिन्याची बाळंतीण बायको सोडून गेले. कोण नाही तिला.
एखाद्या मिशीवाल्याला म्हणलं एखाद्या बाईच्या जीवाचा प्रश्न आहे, नेस बाबा साडी, निशीन का? ती म्हणे ना पुरुष आहे ना मी, साडी नेसू का? तुम्ही साधे पुरुष आहात, तो पुरुषोत्तम आहे, तो उत्तमातला उत्तम पुरुष आहे. त्या जगाच्या मालकानं साडी नेसली, कपाळाला कुंकू लावलं, गळ्यात डोरलं घातलं, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आणि चोखोबाच्या झोपडीच्या दारात येऊन त्यातलंच 10वं चरण आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी बुखडा तार हाक मारी, वैनी बुखडा तार हाक मारी. देवाला बंगला लागत नाही, झोपडीचं दार वाजवलं माझ्या देवानं. अवघडलेली बाई, कळा चालू झाल्या होत्या, कशा बशा दरवाजा उघडला. कोण म्हणे तुम्ही? अहो निर्मला. अहो वहिनी, बहीण मी चोखोबाची. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला झाला. वाईट काळात आलती ना, म्हणली देवाला, बरे बाई तुम्हा देवे धाडियले. बरं बाई केलं, देवानं धाडलं तुम्हाला. श्रीगोंदेकर असाल जागे तर सांगा बरं मला, देवानं धाडलं का? देवानं धाडलं का? मग देवच आला. तिला कुठं माहित होतं, ज्या विठ्ठलाच्या नावानं संसार चालतो का म्हणणारी, तिचा संसार सांभाळायला विश्वाचा मालक दारात येऊन उभा टाकला. मिठी मारली जगाच्या मालकाला, डोळे पुसले विश्वाच्या मालकानं. काळजी करू नका वहिनी, आले ना मी म्हणत माझ्या चोखोबाच्या बायकोचं बाळांपण केलं. दादा, या जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं. पण साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, पोटी भार आहे त्याचे सर्वस्व ही आहे. एकदा आपण त्याचं लिकरू झालं की ते आपली माय व्हायला लाजत. बाळंतपणही केलं माझ्या विठ्ठलानं, बाळंतपण सुद्धा. घाण ना घाण काढली सोयराबाईची. साडी नेसवली, आंघोळ घातली, वेणी लावली आणि भात खाऊ घातला. चोखोबाला पोरगा झाला. काय झाला चोखोबाला? पोरगा झाला. 7-8 दिवस उलटले. सहज म्हणली सोयरा, ताई इच्छा आहे माझी पोराचं बारसं करा, पण आमचा हातावरचं पोट, उदरनिर्वाह करायची, माझी खायची पंचायत, कुठं मी सोयऱ्या धायऱ्याला बारसं करून खाऊ घालणार आहे. पण जशी लोक बारसं करतात, लेकराचं तोंड दाखवतात, केलं असतं सगळं जर नवरा सोबत असता. अवघडलेली बाई टाकून नवराच गेला आणि दुःख सांगतं तरी कोणाला? बरं तुम्ही बी बाई, मी बी बाई, दोघी मिळून करणार तरी कसं? बरं जात आपली निस्पृश्य, लोक पायरीला हात लावू देत नाही, आपल्या बाळाच्या बारशाला येणार कोण? किती अवघड ना हो. गरिबी इतका अवघड जगात काही नाही दादा, दारिद्र्य इतकं वाईट काही नाही. कोण येणार सांगा बरं बाळाच्या बारशाला? काय चिंता करता वहिनी? अहो लक्ष्मीचा नवरा, त्याला काय पैशाला कमी? पाहिजे तसं बारसं करू. अहो तुमच्या लेकराच्या बारशाला पाहुणं रावळं, लय जागीरदार असाल तर गाव येईल, लय जागीरदार असाल तर तालुका येईल, लयच जागीरदार असाल तर जिल्हा येईल. माझ्या चोखोबाच्या बारशाला अख्ख्या त्रैलोक्याच्या लोकांनी हाजरी लावली आणि पोरांना आशीर्वाद. जगाच्या मालकानं आत्या म्हणून नाव ठेवलं पोराचं कर्ममेळा. नाव ठेवी येले कर्ममेळा. चोख्या मेळ्याच्या पोराचं नाव काय? कर्ममेळा. उलटत उलट 27 दिवस गेले. देवानं दारातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं केलं. 27 दिवसानं चोखोबाला बहिणीच्या घरी आठवलं, माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का मेली असन. किती दिवसानं? हा फरक आहे आपल्यात आणि संतात. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येतोय. तोंड वळवूनच ठेव, कशाला तेवढा तरी वेळ देवाच्या दारात. 27 दिवसानं आठवलं बायको बाळंतीण. विश्वास आहे ना देवावर. सहज म्हणले बहिणीला, निर्मले स्वायरा बाळंतीण होती ग, जगली असन का? बहीण म्हणली, वाटतं का दादा तुला काय, शेवटी बहीणच ती. शेजार पाजारचं मागितलं, शिदोरी बांधली, भावाच्या डोक्यावर देऊन पाठवणी केली. चोखोबाराय निघालेले देवाला कळलं, वाहे माऊलीचे
कळतं की त्याला. लगेच देव म्हणला वहिनी आता येते. आता काय करावं बाई, एवढ्या दिवसात हिला काही वाटलं नाही ना, आज अचानक निघाली. नाही म्हणे माझ्या नवऱ्याला करमत नसन माझ्याशिवाय. नवरा रागवण माझा. कुणाचा? हिजा. ही सगळ्या जगाचा नवरा आणि हिला कुठला नवरा? नाही म्हण नवरा रागधनी रागावतीला आम्हा. जाऊ द्या बरं म्हणे. अहो आई करणार नाही एवढं केलं तुम्ही मायासाठी ताई. थांबा थोडं. तुम्हा शिवी येते चोळी नाही म्हणे वनमाळी. जगाचा मालक म्हणला नको वहिनी कशाला चोळीन काय, जाऊ द्या नाहीतर भांड उघडं पडन माझं. देव निघाले, हळदी कुंकू लावलं. शेजारच्या 4-5 बायकांनी 4 तांदूळ टाकले पदरात. देवानं पाठवणी केली. तेवढ्या चोखोबा आले. तुम्ही फक्त विचार करा, 9 महिन्याची बाळंतीण बायको तुम्ही सोडून गेले आणि महिन्यानं आले तर बायको कशी स्वागत करील तुमचं? श्रीगोंदेकर डायरेक्ट काकडा. सहस्त्रे दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. ओ आळी न माय माझ्या शारंग धरा माया पंढरीनाथा. कशी करीन आता? मला काय बायको आहे माझ्याकडे बघायला लागला? तुम्हाला आहेत ना. कशी करीन? तिथं थांब, पुढे येऊ नको. माया काय एकटीचं लेकरू होतं होय र? तुझं कुणीच नव्हतं का? अरे कसं केलं मी? तोंड बघायचं नाही पोराचं. तो काय सुद्धा संबंध नाही तुझा. ह्याच्यापेक्षा जास्त बोलली असती पण कमी. संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. शब्दानं तक्रार केली नाही सोयरानं. हातातला कर्ममेळा नवऱ्याच्या हातात दिला. नवरा दिसला म्हणून आनंद झाला. डोळ्यातनं आसू वाहिली. नवऱ्याला सांगितलं स्वामी पोरगा झाला. बाईचं सगळं चांगलं पण तोंड ग बसत नाही. तेवढं बोलून पुन्हा म्हणली वहिनी गाठ ताई गाठ पडल्या का? कोण? निर्मला ताई. त्यांनीच केलं सगळं. चोखोबराय म्हणले मी बाळणपणात नव्हतो म्हणून बायको डोक्यावर पडली काय की? आता मीच बहिणीकडे होतो आणि ही म्हणते ताई गाठ पडली का? इडी का तू सोयरा? बरं मी इडी. बरं मला नाही अक्कल आणि ह्या बायकांना विचारा बरं. काय ग श्रीगंध्याच्या माय मावल्या होत्या का नाही ग निर्मला ताई? तुम्ही होत्या का? त्या होत्या तेव्हा तुम्ही होत्या का? तुम्ही ढगात होत्या होते की नाही ग निर्मला ताई? एकीकीनं तोंड भरून सांगितलं. काय चोखवा तुमची बहीण. विश्वात एवढ्या बायका बघितल्या पण तुमच्या बायकेसारखी बाई, तुमच्या बहिणीसारखी बहीण नाही. अहो तुमच्या बायकोचं किती केलं. अहो घाण ना घाण काढली तुमच्या बायकोची. काय बारसं केलं पत्रवाळ्या तुमच्या बहिणीनं उचलल्या. एवढी मया करताना मी आईला सुद्धा कधी बघितलं नाही. अहो काय सांगाव चोखोबा. देवाकडं काही मागता आलं तर आई भवानीकडे एकच मागेल, फक्त माझ्या चोखोबाच्या बहिणीसारखी बहीण प्रत्येकाला भेटू द्यायची. कळलं त्यांना. पंढरपुराकडे हात केला आणि चोखोबानं विचारलं देवा एवढं करावं का? गुरु राखत राखत भजन करणारा मी. तुला कधी चांगल्या वस्त्राचे कपडे नाही, तुला कधी चांगल्या घराचं देवघर नाही, तुला कधी चांगल्या नैवेद्याचा प्रसाद नाही. काय केलं रे देवा? फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत गेलो, तुझ्यावर विश्वास टाकत गेलो. संसार संभाळशील याचा विश्वास होता, पण दारात येऊन चाकरी करशील एवढा मोठा कधी झालो मला कळलं नाही देवा. एवढं करत असशील तर तू सांग बरं माझा ओझ मी कशाला सांभाळ? गोमटे ते करा माझे भार ओझे तू मासे. तुम्हीच सगळं सांभाळा विठ्ठला. मला माहित आहे तुम्ही देता मागत काही. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. किती केलं हो देवा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मग कशाला काळजी करू देवा तुम्हा संतांवरी? कारण तुम्ही मायबाप आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. किती अधिकारी तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. अधिकार आहे तुमचा म्हणून सामर्थ्यानं सांगते. काही नाही करता आलं तरी चालेल, मुखात त्याचं नाव ठेवा. आई भवानीच्या विश्वासानं सांगते, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला ना, तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही. किती संकट येऊ द्या, सामर्थ्य नव्हतं. फक्त जोगवा भक्तीचा मागा.
फक्त जोगवा प्रेमाचा मागा. गोंधळ करा, बिंदास करा, पण त्या गोंधळात सुद्धा भक्तीचं दान मागा. हे ज्याला मागता आलं ना, काय कमी पडलं दादा, मग काय करायचं? काही नाही, फक्त भजन. विठोपाय रखुमाई, जय जय जय. विठोपाय रखुमाई. हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने भजन. विठोबा 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 विठोबा. विठोपाय रखुमाई. हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि हरि जय 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 ठोबा रखुमाई. कुंडली कवरद हरी बोला साळवण देवी माता की. आई राजा नीट नाव घेत जा. विनंती आहे. अधिकारी रीती इतकी कृपा करते, अहो कसं माय म्हणू नये. आई तुळजाभवानीनं महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूल मारावा. अहो त्रिशूल घुसल्या घुसल्या महिषासुराच्या मुखात ना आई निघावं. महिषासुरानं म्हणावा आई, अहो राक्षस आहे तो, तरी आईनं म्हणावं, तुळजाभवानीनं म्हणावं, अरे आई म्हणलास लेकरा काय मागायचं ते माग. त्रिशूल तर माघारी घेऊ शकत नाही, पण वरदान देईल नक्की. महिषासुरानं मागितलं आई, आता दान तुझ्या चरणाशी देह पडला, याच्यापेक्षा मोठा मोक्ष काय. पण द्यायचंच असेल तर एकच दे, जोपर्यंत तुझं नाव घेतलं जाईल तोपर्यंत तुझं नाव लावण्याच्या अगोदर माझं नाव लावण्याचं सामर्थ्य दे. आजही आपण तिला म्हणताना म्हणतो, महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी. किती अधिकार तुझा, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पाव शिलवलाई. आईस ग, किती पटकन करा विचार. राक्षसावरही जी कृपा करते ती तुमच्या आमच्याला कोपेल का? राक्षसावरही जी दया करते ती तुमचा आमचा संसार सुखाचा करणार नाही का? फक्त विश्वास ठेवा. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. थोर तुझे उपकार आई आई, थोर तुझे उपकार. तुझे उपकार आई, तोर तुझे उपकार आई, तोर तुझे उपकार आई, तोर तुझे उपकार. फार केलंस, खूप केलंस. फक्त एक साधा प्रश्न विचारते, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? मुनी आई साळवन देवी समजून घ्यायच्या अगोदर घरातली माय समजून घ्या. तुम्हाला घरातली माय कळली ना, विश्वासानं सांगते, ही तुमची साळवन देवी नावाची माय तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ती माय कळली. सामर्थ्य नसेल काही नाही रे, 2-4 गोष्टी असतात. माणूस बनून राहा, काय लागतं आयुष्यात. आई बहिणींची कदर करा. ताकद आहे फार, सामर्थ्य आहे, पावित्र्य आहे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आहे. गतवर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा माझ्याकडे सेवा आली. मी गेल्या वेळेस सहज म्हणले होते पुन्हा येईन, वाटलं नव्हतं बोली उचाल, पण बोलवलं. आई साळवन देवीची कृपा आहे. पुन्हा एकदा तुमच्या दर्शनाचा योग आला आणि त्या आई भवानीच्या दर्शनाचा योग आला. सामर्थ्य फार त्यांचं. साष्टांग दंडवत त्यांच्या चरणावर, सगळी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते. जशी तुमच्या आमच्यावर कृपा केली तशी या लेकरावर सुद्धा कृपा करावी एवढीच विनंती. आणि आहेच, कृपा असल्याशिवाय डबल आले होय. कृपा आहे म्हणूनच आले. माणसाला कीर्तन आवडतं यात नवल नाही, पण आई भवानीच्या दारात पुन्हा एकदा कीर्तन होतं हे नवलाच आहे महाराज बरं का. पण साष्टांग दंडवत सगळ्यांच्या चरणावर ती सगळी मंडळी. पण काय माहिती काय होतं माहिती का, नवरात्रात कीर्तन फार असतात.
तशी देवाच्या कृपेनं मला सारखीच फार असतात, पण आई भवानीची कृपा आहे त्याच्यामुळं दरवर्षी तुमच्या कीर्तनाला तिसरं नाही तर चौथंच कीर्तन असतं. ती किती बी आता मला वाटतं गेलं जरा पुढं होतं माझं कीर्तन आहे ना. हां हां तर मग ती कीर्तन करून हितं, मग आज बी अहिल्यानगरला कीर्तन होतं ते करून हितं. जाऊ दे, घेत जा सांभाळून. पुढच्या वर्षी लवकर येते महाराज. पुढच्या वर्षी श्रीगोंदा नाव टाकले की पहिलं लक्षात ठेवायचं, दरवर्षी तासभर उशीर होतंय. ही तोंडावर देत नाहीत पण दोन-चार तरी मनात शिव्या देत असतील, त्याच्यामुळं थोडं लवकर येत चला, आहे की नाही. कृपा आहे तुमच्या सगळ्यांची, समजून घेता हेच फार मोठे. साष्टांग दंडवत तुम्हा सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चरणावर. सगळे कोथिंबीर दादा असतील, दादा ही सगळी मंडळी असतील, ही सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही बसलेले सगळे मायबाप एवढ्या 8 तासानं बसता, आहे की नाही, एवढ्या कौतुकानं कीर्तन ऐकता. खरंच चरणावर साष्टांग दंडवत आहे. तुमच्या सुंदर गायक, तुमच्यामुळे शोभा आहे या सेवेला. साष्टांग दंडवत या बहिणीचा उत्कृष्ट मृदुंग वादक, चरणावर मस्तक आहे तुमचा दोघांच्या बहीण. अगदी महादेवानं जो मृदुंग निर्माण केला त्या शिवाचा तांडव करायची ताकद तुमच्या हातात आहे. हा मृदंग महादेवानी निर्माण केलेला आहे. मृदंग हे वाद्य महादेवापासून निर्मित झालेलं आहे आणि त्या शिवाचं वाद्य वाजवायची ताकद तुमच्या मनगटात आहे. किती भाग्यवान माणसं आहे तुम्ही. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. सचिवाणी दादा तुमचे मनस्वी आभार. विनेकरी दादा, चोपदार दादा, माझे वडील ज्यांच्यामुळं माझं कर्तृत्व सामर्थ्य आहे, तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. आणि सहज जाता सांगते महाराज, आयुष्यभर कीर्तनं केली, म्हणजे कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी, पण कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. माऊलीनं खूप दिलं मला, पण पहिली लोक पैसे देत नव्हती, आता देते ती. पण मला एवढं कळलं, पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. पैसा कमवाय काय लागतंय? अहो कला असली, ज्ञान असले की पैशाचा भरमाप होतो. अहो विठ्ठल भेटल्यावर लक्ष्मीचं काय अवघड आहे? पायाशी लोळण घेते दादा, आणि जो विठ्ठलाची भक्ती करतो त्याला लक्ष्मीचं काय अवघड सांगा ना दादा, पैसा मिळतो. पण मी असं तुमच्या साळवण आईच्या समोर उभं टाकून नजर वर करून आई भवानीला सांगन, आई विठ्ठला जेवढे काही पैसे कमवले प्रसिद्धीनंतर या 2-4 वर्षात जेव्हापासून लोक द्यायला लागली, संसारात खर्च केले नाही, 1ही रुपया कोणाची देणगी न घेता, कधी हातात पावती पुस्तक न घेता, कधी कुणाला न मागता, फक्त माझ्या कष्टाचे कीर्तनाचं मानधन. तुम्ही त्याला काही बी म्हणता पण त्याला मानधन म्हणते ती. माझ्या कीर्तनाचं मानधन जिथं आम्ही दिवसभर कष्ट करावं, दिवसभर प्रवास करावा, पुन्हा 2 तास येऊन बोलावं, लई कष्टाचं नाही पण थोडंफार आहे ना. त्या कीर्तनाच्या मानधनावर 6.5 ते 7 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी शिक्षण. दादा महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. माझं घर पत्र्याचं आहे पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर या नक्की बघायला. आज 90 ते 100 मुली माझ्याकडे आहेत. CBSE, SSC, आर्ट, कॉमर्स, सायन्स, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हे बेसिक एज्युकेशन तर आम्ही देतोच. प्लस शास्त्र, वेद, उपनिषद, विचारसागर, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, भजनी मालिका, गाथा, हे सगळं सामर्थ्याने गायन, पेटी, वादन. मी एकटी नाही, माझे गुरुवारी असं दत्ता महाराज झुके वेदांताची संहिता देतात, श्लोकाची संहिता देतात, संस्कृत शिक्षण ते घेतात, गायन भैरू गुरुजी शिकवतात, पखावाज माऊली महाराज शिकवतात, कीर्तन मी शिकवते. 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली आहेत माझ्याकडे. 5वीच्या अगोदरची घेत नाही का तर तिला काही कळत नाही, 12वीच्या नंतरची घेत नाही का तर तिला लय कळतं. थोड्या दिवसानं आम्हाला शिकवेल महाराज बरं का. कसं असतंय, झाडाची फांदी कवळी तर वर वागती, मोठं झाल्यावर वागती वय. तुम्हाला सांगते येगळं निघान येगळं निघून संसार बघा, असली गत होती त्यांची. काय खरं आहे महाराज, त्याच्यामुळं अवघड होतं. पण जोपर्यंत, आणि खरं सांगते, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता एवढं इमोशनली सॅटिस्फाईड करतं ना माणसाला. ही मुलं मुली जी परमार्थात आहेत, ही पुढं जाऊन नाव कमावतील, लौकिक मिळवतील, पैसा कमावतील, याची खात्री नाही आहे. तो प्रारब्धाचा भाग आहे. प्रसिद्धी वगैरे हा प्रारब्धाचा भाग आहे. पण जे ज्ञानेश्वरीला, गाथ्याला, परमात्म्याला जपतात, ती लेकरं मायबाप आणि धर्म जपतील, हा विश्वास आमच्या संप्रदायात असतो. पण मी विश्वासानं सांगते, एक हाय क्लास मेंटेन करून
आरोशिवाय पाणी नाही, सोलरशिवाय आंघोळ नाही, गाद्यांशिवाय पोरी झोपत नाही. प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम बाथरूम, किचन वेगळं. माझ्या पाठाच्या हॉलला AC आहे, हरिपाठाचा हॉल वेगळा. ही प्रत्येक गोष्ट वेगळी केली. कारण वारकरी संप्रदाय हे कलियुग आहे दादा. इथं तुम्ही स्टँडर्ड मेंटेन केल्याशिवाय पर्यायच नाहीये. इथं महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. कळतंय का तुम्हाला? इथं देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे. कळतंय का? ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे? मग आपलं सामर्थ्य आपण वाढवायचं. दिला ना देवाने पैसा, मग स्टँडर्ड मेंटेन करायचं. तो पैसा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे. करोडपतीची पोरगी आली तरी म्हणली पाहिजे राहते बाबा इथं, आपल्या घरापेक्षा वेगळं, एवढं सामर्थ्यानं द्यायचं. परमार्थ आपण वाढवू शकत नाही, आपल्यालाच परमार्थ वाढवतो, पण कमीत कमी त्याला सांभाळायची ताकद तरी मनगटात आई भावानीनं द्यावी, दुसरं काही नाही दादा. म्हणून सगळी सेवा त्याच्यासाठी समर्पित करते. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. हां, पुढच्या वर्षी लवकर येते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर